या ठिकाणी क्षेत्रवासी गाव आंब्याचा पाडा आणि येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असेल हरिभक्त परायण राजूशेठ गुणगुणे, त्याचप्रमाणे आपली प्रेममूर्ती श्यामबाबा भोईर यांच्या या विद्यमाने आपण आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। आमच्या राजूशेठ गुणगुणे यांचं प्रेम आणि एकंदरीत आपण विचार केला तर त्यांचं घर पाहिलं आणि मंदिर पाहिलं। माऊली प्रभाकर महाराज नेहमी सांगायचे की माणसं 2 एकर जमीन खरेदी करू शकतात, पण 200 रुपयाची ज्ञानेश्वरी किंवा जिला गीता म्हणतो ते खरेदी करण्याचं कुणाला असं कधीच वाटणार नाही की भागवत खरेदी करावं, ज्ञानेश्वरी खरेदी करावी। आम्ही एवढं सांगू शकतो, कुठे प्लॉट आहे का ज्याच्याकडे कोट्यावधी रुपये तर ते चौकशी करता कुठे प्लॉट आहे का तुमच्या बाजूला कुठं पडलेलं, तर ते प्लॉट घेण्याची तयारी करते, गीता भागवत नाही। आणि आज या ठिकाणची जर स्थिती पाहिली तर एवढी जागा चारी बाजूने मंदिराला आणि आमच्या राजूशेठचे घर आणि त्या मंदिराची लादी पाहिल्यानंतर असं वाटतंय की त्यांनी काहीतरी विचारच केलेला आहे। घरापेक्षा मंदिर श्रेष्ठ असावं असं शास्त्र म्हणायचं। आम्ही जेव्हा मंदिराची उभारणी करतो, एखादा प्रायव्हेट मंदिर आम्ही जेव्हा बांधतो तर त्यावेळेला आपल्या घरापेक्षा मंदिराची उभारणी श्रेष्ठ असावी लागते। दुसरी तुम्हाला सुचलं म्हणून सांगतो की सद्गुरूची जी स्थिती आहे, सद्गुरूची स्थिती पाहून आणि त्याप्रमाणे साधकाने सुद्धा वर्तन करायचं आहे, हे शास्त्र आहे। असो तेव्हा आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत। महाशिवरात्र आहे आज आणि महाशिवरात्रीच्या बाबतीत आपण पुढे पाहू, पण तत्प्रथम आज या ठिकाणी आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो पंढरपूर रहिवासी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा आणि शिवरात्रीची महती सांगणारा सुंदर असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून नामदेव महाराज सांगतात, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छिले पावती सर्व काही, पातकांचा नाश पुण्यवाडे पार, पातकांचा नाश पुण्यवाडे पार, श्री विश्वंभर कृपा करी, भोग जाय त्याचा करीती सन्मान, भोग जाय त्याचा करीती सन्मान, काढ करी चरण सेवा त्याची, पातकांचा नाश पुण्यवाडे फार, पातकांचा नाश पुण्यवाडे फार, श्री विश्वंभर कृपा करी, नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार, पातकांचा नाश पुण्यवाडे फार, पातकांचा नाश पुण्यवाडे फार, श्री विश्वंभर कृपा करी, पांडुरंग करो
प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी की आमचा जो जन्म आहे, मनुष्याचा जो जन्म आहे तो एवढ्यासाठी आहे की त्यांनी याच डोळा भोगीचे मुक्तीचा म्हणजे मुक्त दशा प्राप्त करण्याचं एक माध्यम म्हणजे मनुष्य देव आहे. आणि एकदा मनुष्य देव गेला की मग पुन्हा आपल्याला ही संधी मिळणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कीर्तन, नामसंकीर्तन म्हणजे भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करून आणि आपल्याला काय करायचे, मुक्त दशा, थोडक्यात की आपल्याला जी
तात्विक दृष्टीने आपण जर विचार केला तर तुकोबांच्या उक्तीप्रमाणे जन्म नाही रे मनुष्य देहाला आल्यानंतर त्याने हरिभक्ती केली, देवाचं भजन केलं, नामचिंतन केलं तर तुकोबाराया अगदी शपथेवर सांगतात, आन घेऊन सांगतात की जन्म नाही आणि पुन्हा जन्म येणेच नाही म्हणून परमार्थ करायचं महाराज. परमार्थ कशासाठी करायचंय? येण्याची शरीर आहे, शरीरा येणे किंबहुना एर झाले चिरापडे येण्याची शरीर आहे. हे जे शरीर आहे परंतु बाहुले मनुष्य ती निजे ज्ञान घातलेले पायी जेणे ज्ञाने पायी विदेही पायी पावती. एवढी शक्ती मनुष्य देहाला प्राप्त आहे, एवढं ज्ञान मनुष्य देहाला प्राप्त आहे आणि म्हणून त्या ज्ञानाचा योग्य विनियोग करून आणि आपल्याला काय करायचंय? सर्त व्हायचंय, सर्त व्हायचंय. जसं का मी नेहमी सांगतो की आत्मा जो आहे आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही, पण आत्म्याला कुंठित करायचंय. आत्म्याला कुंठित करण्यासाठी मनुष्य हे माध्यम आहे, हे एक साधन आहे. अन्यथा एक एवढी कोटी कोटी फेरा इतर आपण किती जरी जन्म घेतला तरी आत्म्याला काही फरक पडत नाही. आत्मा आहे तसाच आहे, तो नित्य आहे आणि नित्य आत्म्यावर फक्त आकार बदलतो. आत्मा कसा आहे? आत्मा नित्य आहे, आत्म्यावर फक्त आकार बदलतो. पण आकार बदलत 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 मनुष्य देह प्राप्त झाला तर मात्र आपल्याला एक संधी आहे. खूप सुंदर सांगतात, बरवी वेळ सापडावी संधी मनुष्य देह प्राप्त आपल्याला झालेला आहे, एक संधी आहे. आणि या मनुष्य देह प्राप्तीनंतर या ठिकाणी दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. सहाय्य झाले बुद्धी संचित असे, संचित आणि बुद्धी. म्हणजे सध्या आम्ही जे पाहतो त्याचं हेच कारण आहे. बरं का? कशी वागतात ते बरोबर वागतात. मला काय सांगायचंय तर त्यांचं जे मागचं संचित आहे त्या मागचं संचित मागच्या केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती नाथ महाराजांच्या उक्तीप्रमाणे. आणि जे मागचं संचित आहे
ते संचित त्याला आता जरी हा देह प्राप्त झाला तो संचिताप्रमाणे त्याचे कर्म आहेत, संचिताप्रमाणे याचं वर्तन आहे. कदाचित आपल्याला ते वेगळं दिसत असेल पण ते वेगळं नाहीये, संचितासारखीच बुद्धी आपल्याला प्राप्त होते. मग आम्ही मागे काही परमार्थ केला असेल, काही पिढ्यांचा परमार्थ असेल. तुकोबांच्या जीवनामध्ये 8 पिढ्यांचा परमार्थ होता, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये 4 पिढ्यांचा परमार्थ होता. मला हे सांगायचं. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये राम आला, त्यांच्या जीवनात राम आला. राम येणं म्हणजे झाले राम राज्य काय जेव्हा प्रभू राम अयोध्येत जन्माला आले त्यावेळेला पाऊस न पडता सुद्धा धरणी घरी पीक, पाणी घ्यायची गरज नाही, आपोआपच अगदी सगळं हिरवगार होऊन गेलं. धरणी घरी पीक, गायी ओळल्या म्हणजे गाय वेळली नाही, आपोआप ओळल्या म्हणजे दूध द्यायला लागल्या. उगीच दूध द्यायला लागले नाही म्हणजे सड सुद्धा काढायची गरज नव्हती महाराज, धारच लागल्या. काय सांगायचं, राम वेळोवेळ आम्ही गाऊ उभी आहे, दळिता कांडिता जलिता गे बाईये, त्याला म्हणतात समृद्धी. समृद्धी कशाला म्हणतात? नागपूर म्हणजे मुंबई नागपूर महामार्गाला समृद्धी नाही म्हणतात, ते सरकारने नाव दिलं समृद्धी महामार्ग. समृद्धी त्याला म्हणतात. राम वेळोवेळ आम्ही गाऊ उभी आहे, दळिता कांडिता जलिता गे बाईये. लक्षात का? थोडक्यात कठीण रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे या नाम समृद्धी. आणि ती समृद्धी आम्हाला काय करायचंय? प्राप्त करून घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी मनुष्य जे आहे नितांत आपल्याला करायचं आहे. आणि मग आजची जी आपली सेवा आहे ती महाशिवरात्री निमित्त आहे. अन्यथा आपण जर विचार केला तर प्रत्येक महिन्याच्या वद्य त्रयोदशीला शिवरात्र असते. 12 महिन्यांपैकी प्रत्येक महिन्याच्या वद्य त्रयोदशीला शिवरात्र असते. बरं का? म्हणजे साधारण 11 शिवरात्री आहेत. आणि उद्या जे आहे तिला महाशिवरात्र म्हणतात. थोडक्यात की 11 शिवरात्री ज्या येतात त्या प्रत्येक महिन्याच्या वद्य त्रयोदशीला येतात. आणि महाशिवरात्र जी आहे ती माघ महिन्याच्या चतुर्दशीला येते. एवढा थोडासा फरक आहे. माघ महिन्याच्या चतुर्दशीला जी येते तिला महाशिवरात्र म्हणतात. आता पुन्हा आणखी थोडं बाजूला जाऊन पाहूया की आम्ही या ठिकाणी जेव्हा एक सप्ताहाचं नियोजन करतो तर त्यावेळेला दररोज 2 वेळा जेवण असतंय. पण तेव्हा असं कोणी म्हणत नाहीये चला महाप्रसाद घेऊ चला, असं कोणी म्हणत नाही. चला तिथे लिहिलं असते अन्नदाते आणि मग लेक्चर करायला सांगतात चला भोजनाची व्यवस्था, अमुक ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे, भोजनासाठी चला पात्र तयार आहे. पण काल्याचा जो कार्यक्रम असतो 8व्या दिवशी त्या दिवशी असं कोणी म्हणत नाही की पात्र तयार आहे, भोजनाची व्यवस्था झालेली आहे, मग चला आज काय आहे? आज महाप्रसाद. जे वास्तविक आहे काय जे काल होतं तेच आज आहे, पण आजचं जे आहे ते वेगळं आहे आणि म्हणून त्याला महाप्रसादी संज्ञा आहे. तर त्याचप्रमाणे उद्या जे आहे ती महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री निमित्त आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. महाशिवरात्री निमित्त आपल्याला या ठिकाणी राजूशेठ गुंगुणे यांनी आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी काहीतरी हरिनाम कीर्तन करा, देवाचं नामस्मरण करा, म्हणजे काय होईल? उद्याची शिवरात्र काय होईल? पावन होईल. सुंदर सांगतात शिव भोळा चक्रावती Bye.
त्याचे पाय माझ्या चित्ती. तर म्हणजे भगवान शंकर जो आहे तो कसं आहे, त्रिभुवनी उदार. बरं का, तो कसा आहे, त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. भगवान श्री शंकर आहे ते त्रिभुवनी उदार आहे. त्रिभुवनामध्ये त्यांच्यासारखा उदारच कोणी नाहीये. अन्यथा बाकीचा विचार आपण इथं देवांचा केला तर उदारांचा राणा म्हणाविषयी आपण नामदेव मला सांगतात, सांगतो कवना काय दिले. अगदी दम देऊन सांगतात पांडुरंगाला. तू स्वतःला म्हणत असशील की मी उदारांचा राणा आहे, पण तू कुणाला काय दिलं सांग. देशी घेशी तेव्हा देशी आयसा सशी. लक्षात का, आधी घेतो आणि मग देतो आणि पुन्हा समाजात मिळवतो. मी किती उदार आहे, मी किती उदार आहे, नाही का. पण तू किती उदार आहे हे फक्त नामदेव रायनाच माहित होतं. जसं आमच्या द्रौपदी मातेचा विचार आपण केला तर 999 साड्या पुरवल्या. किती साड्या पुरवल्या, 999 साड्या पुरवल्या. पण केव्हा पुरवल्या, घेशी, नाही का. कारण द्रौपदी माता आणि सुभद्रा ही सत्यबहीण होती भगवंताची. पण भगवंत द्रौपदीवर आधीच प्रेम करायचे. तर भगवंत कुणावर प्रेम करायचे, नामावर प्रेम करायचे, द्रौपदीवर नव्हते. मला हे सांगायचे. आणि आम्ही तर नेहमी सांगतो की जे प्रार्थना करतात आम्ही त्याच्यावरच प्रेम, आमचं प्रेम प्रार्थनेवर आहे, साधकावर प्रेम नाही. जे प्रार्थना करतात, जे नामस्मरण करतात त्याच्यावर आम्ही प्रेम करतो. आणि म्हणून आपण जर तो विचार केला तर भगवंत द्रौपदीवरच का प्रेम करत होतं, तर द्रौपदी सतत रात्रंदिवस नामस्मरण करत होती. सुभद्रा जरी होती तिला ती देवाला कशी पाहत होती, भाऊ म्हणून पाहत होती. आणि द्रौपदीचा दृष्टिकोन जो होता तो देवाकडे पाहण्याचा काय होता, देव म्हणून ते पाहत होते. एक सद्गुरू म्हणून द्रौपदी माता भगवान कृष्णाकडे पाहत होती. आणि सुभद्रा माता जी होती ती माझा भाऊ, माझा एक नातेवाईक आहे म्हणून ती त्याच्याकडे पाहत होती. देवाने पाहिलं की हे कुठेतरी मिटवलं पाहिजे. तर संशयवणी घोर आणि पाप नाही थोर, विनाशाची वागूर प्राणियाशी. सुभद्रेला शंका आली, संशय निर्माण झाला की हा माझा सक्का भाऊ असून दुसऱ्याच बहिणीला भेटायला जातो. हे कलियुग आहे महाराज. कलियुगात मी नेहमी सांगतो, कलियुगात मला सख्या बहिणीला भाऊ भेटायला, भाऊबीजेला सख्या बहिणीला भेटायला भाऊ कलियुगात जात नाही. मग त्याच्या दुसऱ्याच बहिणी ह्या गावाला त्या गावाला नाही म्हणे मांडलेली. म्हणजे कलियुगामध्ये मानाला फार महत्व आहे, मांडलेली बहिणीला फार महत्व आहे. आणि सख्या बहिणीला भेटायला जात नाही. आणि मग त्याचाच परिणाम आज आहे. आज जो परिणाम झाला ना मला, जे कोर्टात केशी झाल्या त्याचं हे कारण आहे. तुम्ही जर तिला साडी चोरी नेली असती, 550 रुपये दिले असते तर हा परिणाम ते भोगावा लागला नसता. मग ते दोघं ठरवतात दुबईला, पाहिलं ना, कधी भेटायला येत नाही, कधी पूर्ण खावा नेत नाही, कधी गावाला आपला येत नाही, नाही का, कधी आपल्याला बोलवीत नाही. जाऊ दे, आता काय करायचंय करा, काय मिळेल ते घ्या. फार सुंदर आहे. जाऊ दे, आपला तो विषय नाही, आपला विषय. आणि मग भगवंताने ती शंका काढायची ठरवली, संशय मिटवायचा ठरवला. आणि एक सोंग घेतलं, स्वतःची अंगली स्वतःच कापली आणि सुभद्रेकडे धावत गेला. सुभद्रे म्हणे लवकर बांध म्हणे. किती म्हणजे किती रक्त भलभला व्हायला लागलं. आणि जर लवकर बांधलं नाही तर मृत्यू येईल, मला सगळं रक्त निघून जाईल. मग ती सुभद्रा संपूर्ण राज्यात फिरली पण तिला कुठे चिंधी सापडलीच नाही. कारण देवाने काय सांगितलं होती, चिंधी शोध. आता ती चिंधी शोधायला लागली पण तिला चिंधी सापडली नाही. बरं का, तर महाराज पूर्वीची जी काय मंडळी होती ना, म्हणजे कुठे चालले आणि चिंधी आणला. एक समाज, विशिष्ट समाज, आमच्याकडे तो समाज आहे, तर ती चिंधी आणायला जायचे. चिंधी म्हणजे काय, नऊवारी लुगडं. ते नवीन आणायला ते चालले वाशिमला. पण तिला विचारलं कुठे चालले ग बाई, म्हणे चिंधी आणायला. मी चिंधी म्हणजे नऊवारी नवीन लुगडं, त्याला चिंधी म्हणतात. देवाने चिंधी सांगितली
पण हिला वाटलं की फाटलेला कपडा म्हणजे चिंदी. कुणाला? सुभद्रेला. तिचा गैरसमज झाला. सगळीकडे फिरली, देव अगदी घायाळ झालेले आहे आणि सुभद्रा चिंदी शोधून राहिलेले आहे. एवढ्यात द्रौपदीची भेट झाली आणि द्रौपदी विचारते सुभद्रा, अगं बाई काय गडबड आहे? गडबड काय? म्हणे देवाचं बोट कापलेलं आहे आणि मी चिंदी शोधते पण चिंदी सापडत नाही. चिंदी म्हणजे काय याचं वर्णन द्रौपदीला माहित होतं. ती कशी धावत आली, चिंदी शोधित बसली नाही. चिंदी तिच्या अंगावरच होती. तिची किंमत होती 9 लाख रुपये. तिच्या अंगावर जी चिंदी होती त्या चिंदीची किंमत होती 9 लाख. एका क्षणात चिंदी म्हणजे 9 लाखाची साडी एका क्षणात फाडली आणि देवाचं बोट बांधलं. तेव्हा हिचे डोळे उघडले. म्हणजे हे तर सोपं होतं. म्हणजे जे द्रौपदीने जो उपाय केला हा उपाय माझ्याकडे सुद्धा होता. सोपा उपाय होता आणि एवढा सोपा उपाय असून मी एवढं राजवाडा फिरायची गरज काय? आणि म्हणून तुला सांगतात, तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा सांगतात मृग नाभि कस्तुरी वसे मृग भटक जंगल जाय अरे सब हृदय में राम वसत आहे मूर्ख नाही समजाय. मृग म्हणजे हरिण. सगळ्याच हरणांच्या बेंबीमध्ये कस्तुरी नसते बरं का. किंवा प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये मौतिक न गजे गजे मोती नसतो. जो पाझरतो चंद्रकांत मणी ज्याला म्हणतात तो पाझरतो तो प्रत्येक हत्तीच्या डोक्यामध्ये किंवा शिरामध्ये नसतो. आणि हरणीला जेव्हा वास येतो तर ते वर तोंड करते. वास कुठून येतो अशी वर पाहते पळत सुटते. हरणाची जात अशी ना महाराज पळताना कधी खाली पाहत नाही आणि काही वेगाने पळाली थांबली की वर पाहते पुन्हा पळते. तिला वाटते की कुठेतरी वास येतो कुठेतरी. तसं देव आपल्या जवळ आहे तैसं ध्यात ईश्वर. जैसे उसात जशी साखर आहे तसं आपल्या ध्यानामध्ये भगवंत आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे. पण त्याची ओळख नाही आम्हाला म्हणून आम्ही काय करतो कुठेतरी देव शोधायला जातो. तो कुठेतरी देव शोधण्यापेक्षा आधी आपल्यामध्ये वास करणाऱ्या देवाचा शोध घ्या. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी. अरे तो कळवळ आहे, तो भुके नाही. कारण आम्ही सांगतो 12 तास उभा होतो. पांडुरंगाच्या दर्शनाला किती तास उभा होता? 12 तास उभा होता. काही माणसं लाईन मध्ये पडतात, भुकेने चक्कर येऊन पडतात. आता तुम्ही सांगा तो पडला तो माणूस पडला का? माणूस काय पडला? त्याच्यात जो विराजमान आहे त्याला चक्कर आली. भूक कुणाला लागते? तुमच्या हाताला भूक लागते, पायाला भूक लागते, डोळ्याला, कानाला, नाकाला, मुखाला भूक लागते कुणाला? याच्यात जो नांदतो ना भूक त्याला लागते. आणि तो तृप्त झाला की तो सगळ्या इंद्रियांना तृप्त करतो. आणि म्हणून त्याला तृप्त करायचंय. आणि म्हणून गीतेत आमची माऊली सांगते जाणते न कुरु भजिजे तेने कुत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आम्ही काय करतो त्या पानांवर पाणी मारतो आणि पानांवर किती दिवस पाणी मारलं तरी झाड टवटवीत होणार नाहीये. मुळावर पाणी घातलं पाहिजे. शाखा पल्लव संतोषती, मुळावर पाणी घातलं पाहिजे. आणि म्हणून द्रौपदीने ते काय केलं बोट बांधलं. आपला विषय कुठे ते बोट बांधलं. आणि पुढे जेव्हा भरसभेमध्ये दुर्योधनाच्या सामन्यावरून दुःशासनानं द्रौपदी मातेला
भर सभेत आणली, ओढून आणली, तिची विटंबना केली आणि विटंबना करत असताना द्रौपदीने पहिल्यांदा भीष्मराजाकडे पाहिलं. भीष्मराजाने खाली मान घातली, मग द्रोणाचार्याकडे पाहिलं, धनुर्धारी. द्रोणाचार्याने खाली मान घातली, मग कुलगुरु कृपाचार्याकडे पाहिलं, त्याने खाली मान घातली, मग राजा धर्म, मग लाईन लागली भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. सगळ्यांकडे पाहिलं आणि सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मग तिने मान खाली घातली आणि मग ध्यान केलं डायरेक्ट द्वारकेचं. कुठलं ध्यान केलं? डायरेक्ट द्वारकेचं ध्यान केलं. आणि द्वारकेचं ध्यान केल्यानंतर थोडा उशीरच झाला देवायला यायला. बरं, आल्यानंतर द्रौपदी अगदी ताट मानेने म्हणते, का रे उशीर लागेला देवा? कुठे गुंतलासी द्वारकेच्या मग भगवंताने सांगितलं द्रौपदीला, द्रौपदी तू माझं ध्यान केलं ते कुठे केलं? तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, भ्रांताशी कामू विषयावरी. तू हृदयात माझं ध्यान केलं का? तू हृदयात माझं ध्यान केलं असतं, एका क्षणात मी या ठिकाणी उभं राहिलो असतो आणि तुझी कोणत्याही प्रकारे फजिती झाली नसते. पण तू ध्यान कुठलं केलं? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचं. द्वारकेहून हस्तिनापूरला यायचंय, वेळ लागेल द्रौपदी. मला काय सांगायचंय? वेळ लागेलच. आणखी थोडक्यात सांगतो की कुंती मातेने ठरवलं ते डोहाळ जेवण द्यायचं ठरवलं. पण डोहाळ जेवण देण्यासाठी तिने इच्छा व्यक्त केली की भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोहाळ जेवणाला आमंत्रण द्यायचं. मग आता सांगायचं कुणाला? म्हणून भीमाला सांगितलं, भीमा तू एवढं काम कर, आपल्याला डोहाळ जेवण द्यायचंय आणि त्या डोहाळ जेवणाचं जे पुरस्कृत म्हणजे ज्या पाहुणे जे आहेत ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि त्याला आमंत्रण तू कर. त्याने सांगितलं, माते तू फक्त जेवण बनवायचं काम कर आणि सकाळी 6 वाजता मला उठवायला. काय सांगितलं? आता हस्तिनापूर आणि द्वारका याचं अंतर किती आहे? बरं, आता घोड्यावर जाणार होता की रथात बसून जाणार होता की पायी जाणार होता? पण पायीच जाणार होता. मी एवढे सांगू इच्छितो, हा भीम कधी रथात बसला? घोड्यावर नाही. कधी पाहिले का तुम्ही रथात बसलेला? रथात फक्त अर्जुनच बसत होता महाराज. लक्षात का? म्हणजे कुंतीला हे माहित होतं की हा पायी जाणारे आमंत्रण द्यायला. सकाळी 6 वाजता स्वयंपाक तयार झाला, कुंती माता गेली, भीम घोरत होता. अरे उठ ना म्हणे, तू आता स्वयंपाक पाय घालवशील, तू जाशील कधी, आमंत्रण देशील कधी, आणि न जाणं तू आमंत्रण द्यायला जाशील आणि देव अजून दुसऱ्या कुठल्या गावाला गेला असेल. फोन तर केलेला. म्हणून आता माणसं फोन करून येतात बाबा. आता माणसावर विश्वास राहिला नाही. जायचंय ना राजू भेटायला, मग आमचे श्यामबाबा सांगते आधी फोन करा, राजू शेठला आधी फोन करा मग जा. तुम्ही तिथे अचानक गेले आणि शेठ भेटले नाही, मग फेरी फुकट होईल. मला काय सांगायचंय, त्यावेळेला अशी काही व्यवस्था नव्हती. पण त्याने सांगितलं झाला स्वयंपाक, अगदी जांभई देत उठला महाराज. आपल्या गदेचं दर्शन घेतलं,
गदेची सोडून पूजा केली आणि भीमराज घरातून बाहेर आले. एकदा सूर्याकडे आकाशाकडे पाहिलं आणि अशी गदा भेटावली वर आणि त्या गदेला सांगितलं, जर भगवान श्रीकृष्णाला आणलं नाहीस वर पाहत राहिले. आणि ती गदा काही सामान्य नव्हती. ती भीमाच्या जर डोक्यात किंवा तोंडावर पडली असती 32 दात पडून गेले असते. ती तिकडनं जशी गदा आली आणि त्याच्या अगदी दातावर पडणार एवढ्यात देवाने धरली. एवढ्यात ती गदा कोणी धरली? देवाने धरली. देवाने गदा धरल्याबरोबर ती भीमाने गदा आपल्या हातात घेतली आणि अगदी देवाला घेऊन ते कुंती मातेच्या पुढे गेले. मला हे एवढं सांगायचंय की देव कुठे नाही, जलीस्थली काष्टी पाषाणी. अगदी म्हणजे तुकोबांच्या भाषेत विठ्ठल जलीस्थली भरला, विठ्ठल जलीस्थली भरला, रिता ठाव नाही उरला, तो या दृष्टीने पाहायला मिळतो. आणखी एका मिनिटात दुसरं उदाहरण सांगतो तुळशीदासांचा. तुळशीदासांना देव भेटला. तुळशीदासांना देव भेटला आणि त्याची कीर्ती दिगंतरी संपूर्ण देशामध्ये जगात कीर्ती झाली की तुळशीदासांना देव भेटला. मग एक मारवाड्याने ठरवलं तुळशीदासांना देव भेटला, मग आपल्याला पण जर प्राप्त झालं तर बरं होईल. 1 लाखाची थैली घेतली महाराज. 1 लाख रुपयाचे डॉलर घेऊन आणि तुळशीदासांकडे आला. म्हणे का हो म्हणे मी असं ऐकतो तुम्हाला देव भेटला. हो म्हणे मला देव भेटला. मग म्हणे मला पण भेटवा ना, मला पण भेटवा आणि ही 1 लाखाची थैली तुम्हाला घ्या. तुळशीदास सांगलं देव तसा नाही भेटत. मग तुळशीदासाने आपल्या घराच्या पुढे एक शूल उभा केला होता. शूल आणि एक मोठं पिंपळाचं झाड होतं बाजूला. त्याने सांगितलं महाराज ही थैली नका मला देऊ, त्या पिंपळाच्या झाडावर चढा. पिंपळाच्या झाडावरून शूळ खाली 40 फुटाचं अंतर आहे. त्या पिंपळाच्या झाडावरून शूळावर उडी मारायची. पिंपळाच्या झाडावरून शूळावर उडी मारायची, तुम्हाला देव भेटेल. त्याने थैली उचलली. आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव पाहिजे, पण कसा पाहिजे? काही न करता पाहिजे, फुकट पाहिजे, विना सायास पाहिजे. आणि म्हणून तो चालला होता. तिकडे क्षत्रिय आला. म्हणे महाराज काय हातामध्ये? म्हणे 1 लाखाची थैली आहे. कुठे गेले होते? म्हणे मी ऐकलं होतं तुळशीदासाला देव भेटला, मग मी गेलो होतो. म्हणे मग काय झालं? म्हणे त्याने असं केलंय, एक शूळ टांगलेलं, शूळ लावलेलं आहे आणि तो सांगतो की 40 फुट उडी मारायची पिंपळाच्या झाडावर, लगेच देव भेटतो. क्षत्रियच तो तसाच गेला. म्हणे तुम्ही देव भेटला? म्हणे देव भेटला. मग म्हणे उपाय सांगितला, लगेच झाडावर चढला. क्षत्रिय तो, ज्याला मरणाची भीती नाही त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षत्रिय कुणाला म्हणतात? ज्याला मरणाची भीती नाही तो क्षत्रिय. लगेच जाऊन त्या पिंपळाच्या झाडावर चढला. तो काहीच विचार केला नाही आणि वरून उडी मारली आणि शूळावर येऊन आदळणार एवढ्या देवाने धरला त्या क्षत्रियाला. त्याला देव दिसला. मला हे सांगायचंय, देव तसा दिसतो का? रामदास स्वामीने पण एकाने शंका, मला देव दाखव, मला देव दाखव. ये म्हणे उद्या ये. मग त्याला कुठे घेऊन गेले? नदीवर. रामदास स्वामी नदीवर. रामदास स्वामी म्हणजे ते रांगडा माणूस होता अतिशय. ते सामान्य संत तुकोबा नादासारखा असा नव्हता तो. तुला ये म्हणे देव दाखवतो. नेला, कंबरभर पाण्यात नेला आणि मान पकडली ना असा दाबून धरला, लागला तडफड करायला. मग सोडला. म्हणे देव दिसला ना, पाहिला देव तू? म्हणे देव तेव्हा भेटतो
देव तेव्हा दिसतो तू जेवढे प्रयत्न माझ्या हातातून जगण्यासाठी तू जेवढे प्रयत्न केलेस, हातातून चुकून वर येण्यासाठी जे प्रयत्न केलेस तेवढे प्रयत्न तू देव शोधण्यासाठी केलंस तर देव दिसेल, अन्यथा नाही. आणि म्हणून आपली आजची जी सेवा आहे ती महाशिवरात्री निमित्त आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात शिवरात्री कथा धन्याची ऐकती. उद्याची शिवरात्री महाशिवरात्रीला म्हणतात. त्या शिवरात्रीचा विचार आपण जर केला तर शिव सहस्रनाम आणि भगवान शिवाला बिल्वदल म्हणजे बेलाचं पान आवडतंय. आणि उद्या आपल्याला महाभिषेक नेमकं काय करायचं आहे तर भगवान शिवाच्या पिंडीवर किती 1000 बेलाची पानं बिल्वदल आपल्याला व्हायचे. त्याला शिवसहस्रनाम म्हणतात. आणि 1000 बिल्वदल आपण भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली की भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार तर शिव भोळा चक्र. एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव. कलिकाळाचा आपलं भेव आपली भीती घालवितो. पण जेव्हा आपण त्याच्यात अभिषेक करू महाभिषेक करू बिल्वदल त्याला जेव्हा वाहू आणि तो दिवस आहे उद्याचा. तो दिवस आहे उद्याचा. आपण वर्षभर किती भगवान शंकराची सेवा केली तरी उद्या नुसतं दर्शन घेतलं. उद्याचा जो दिवस आहे तो विशेष दिवस आहे. उद्या भगवान शंकराचं दर्शन घेतलंच पाहिजे. उद्या भगवान शंकराच्या पिंडीवर आपण बिल्वदल व्हायलाच पाहिजे. उद्याचं जे कार्य आहे ते विशेष कार्य आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात शिवरात्री कथा धन्यचे ऐकते. आणि म्हणून शिवरात्रीचं जागरण करायचंय. जागरणात कीर्तन प्रवचन आपल्याला ठेवायचंय, भजन करायचंय, हरिपाठ करायचंय. थोडक्यात की भगवान शंकराचं नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरण घडलं की इच्छेले पावती सर्व काही. तुकोबांचं प्रमाण आहे नाही का. कृतकृत्य Thank you.
शिवरात्री कथा धन्य जयकती इच्छेने पावती सर्व काही. आपली जी इच्छा आहे ती इच्छा फक्त भगवान शंकरापुढे प्रगट करायची. आपण तर मानव आहोत, नाही का? मानवाने काही देवाकडे मागितलं तर लगेच देव आपल्याला देईल. कारण राक्षसांना देताना ज्याने विचार केला नाही तो आपल्यासाठी देणार नाही का? आपण तर त्याचेच आहोत, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि म्हणून आपण जर शिवलीला अमृताकडे गेलात तर दाशार्य नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्यांच्या ज्या पत्नीचं नाव आहे कलावती. आणि ती जी कलावती होती तर तिचा अनुग्रह दुर्वास मुनींकडून होता. ती आणि दुर्वास मुनीने तिला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा शिवमंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा उपदेश दुर्वास मुनींनी. का दुर्वास कोण होते? दुर्वास म्हणजे भगवान शंकराचे अवतार होते. आणि म्हणून भगवान शंकराचा पंचाक्षरी मंत्र त्या कलावती राणीला दुर्वास मुनींनी दिलेला होता. एक दिवस असा आला की जो दाशार्य नावाचा राजा आहे त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर जर आता आपण जे लाईटची वायर असते जर कदाचित ती उंदराने करंडली असेल आणि चुकून आपला स्पर्श झाला तर काय होईल? शॉक लागतो. आणि शॉक लागला की आपण अस्ताव्यस्त उडतो, कुठेतरी उडतो आणि अतिशय आपल्याला भीती वाटते. आणि भीतीच्या नंतर पुन्हा जरा बरंही वाटते, वाचलो. भीतीनंतर पुन्हा कसं वाटतंय? वाचल्याचा आनंद सुद्धा आहे. तसं ह्या राजाने आपल्या राणीला फक्त स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर त्याला एकदम शॉक लागला, एकदम उडला तो. आणि त्याला भीतीच निघाली, काय आपल्या पत्नीला स्पर्श केल्यानंतर एवढा शॉक लागला, याचं कारण काय? तिने सांगितलं की महाराज मी अनुग्रहित आहे. अनुग्रह म्हणजे काय? त्याने प्रश्न विचारला. अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे अधिकारी पुरुषाकडून जो नाम घेतो त्याला अनुग्रह म्हणतात. मग तू काय केलं? म्हणे मी दुर्वास मुनींकडून नाम घेतलेलं आहे आणि तो पंचाक्षरी भगवान शंकराचा मंत्र आहे आणि मी त्याचा उच्चार करते म्हणून तुम्ही मला स्पर्श केल्याबरोबर तुम्हाला काय झाला? शॉक लागला. म्हणे मग मला देतो. सहज म्हटले ते त्याने पाहिलं मी राजा आहे. म्हणे मग तू असं करणार, तुला जे दुर्वास मुनीने जो अनुग्रह दिलेला आहे, जो पंचाक्षरी मंत्र दिलेला आहे तो तू मला दे. म्हणजे मला दिला म्हणजे शॉक लागणार नाही का? थोडक्यात सांगायचं म्हणजे तेव्हा तिने त्या ठिकाणी कलावती राणीने दाशार्य राजाला नीती शिकवलेली आहे की तो अधिकार माझा नाहीये. तुम्हाला जर मदसमान व्हायचं असेल तर सध्या तुम्हाला गर्गमुनींना शरण जावं लागेल. काय सांगितलं? तुम्ही गर्गमुनींना शरण जा. गर्गमुनी तुम्हाला त्या नामाचा अनुग्रह करतील आणि तुम्ही त्या अनुग्रहित नामस्मरण करायला लागले की मला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला शॉक लागणार नाही. मग ते गर्गमुनीकडे, दाशार्य नावाचा गर्गमुनीकडे गेलेले. गर्गमुनीने सुद्धा त्यांना पंचाक्षरी मंत्राचा बोध केला आणि पंचाक्षरी मंत्राचा बोध केल्यानंतर पुढे भगवान शंकर प्रसन्न झालेले. इच्छे पावती, त्याची इच्छा होती राजाची आणि म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाला. कैलासाहून विमान आलं आणि दाशार्य राजा आपल्या पत्नी सहित विमानात बसून कैलासाला गेला. इच्छा केली ते पावलं. आणि म्हणून आमचे नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, पातकांतनाचे पुण्य वाढे पुण्य वाढे Bye.
वाढे फार शेती विश्वंभर कृपा कर. शेती म्हणजे शेवटी पातकांचा नाश. शिवलिंगाकडून फक्त 4 दाखले घ्यायचे आणि कार्य संपायचे. आता आपला दाखला घ्यायचा एक व्याधाचा. व्याध म्हणजे जे शिकार करतात त्याला व्याध म्हणतात. आणि त्याच व्याधाने आमच्या भगवान कृष्णाची सुद्धा अंतिम शिकार केली. आणि हा जो व्याध होता हा शापित गंधर्व होता महाराज. आणि तो नास्तिक होता अतिशय. आता असंच शिवरात्र होती, कीर्तन चाललं होतं महाराज. आणि तो व्याध तिकडनं आला. काय म्हणे, हे सगळे बगले बसलेत. काही कामधंदा आहे का नाही? कामधंदा सोडून राम राम करत बसले तर पोट भरेल का? शेती लागेल का? पैसा मिळेल का? म्हणजे तो नास्तिक होता. तो जोर जोराने बोलत चालला होता. काय म्हणे, मूर्ख आयुष्य लोक टोप्या घातल्या, पेंटी नेसले, निरुषेक चालले म्हणे कीर्तनाला, चालले प्रवचन, चालले सत्याला, चूल पेटतच नाही. म्हणजे अशी टीका करत करत तो चालला होता. आणि एवढ्यात कीर्तनकाराने एक शब्द शेवटचा हर हर महादेव एवढा म्हटला आणि ते बाकीचे विसरला. तो आधी जो तो टीका करत चालला होता, हे रिकामे आहेत, आळशी आहेत, अमुक तमुक, ते सगळं विसरला. आणि कीर्तनकाराने शेवटी जो उच्चार केला हर हर महादेव, हे सगळं विसरलं. तेवढंच करत सुटला हर हर महादेव. त्याला त्याचा अर्थ काही कळला नाही, फक्त हर हर महादेव असं करत करत तो जंगलामध्ये गेला. आणि जंगलात गेल्यानंतर तो पारत करायला गेला होता. शिवरात्र त्या दिवशी महाशिवरात्र होती, मी थोडक्यात सांगतो. आणि मग त्याने तो विचार केला की या तळ्यावर सावध येईल म्हणून तो एका झाडावर चढला काळोखामध्ये. ते झाड होतं बेलाचं. त्या झाडाखाली होती भगवान शंकराचं लिंग, थोडक्यात पिंडी होती. तो वर चढला, पण त्याला इतकी दाट पानं आली होती. बेलाच्या झाडाला एवढी पानं दाट असतात, तुम्ही बेलाच्या झाडावर चढले तर बाहेर पाहू शकत नाही. आता हा तिकडे पाहायचा, रस्त्यातून सावध आला की तो नजर टाकायचा, पण पुढे पानं यायची, बेलाची पानं यायची. मग त्याने काय केलं, थोडक्यात एक रस्ता तयार करायचा प्रयत्न केला की आपण रस्ता करूया. कोणता रस्ता? डोळ्याचा रस्ता, पायाचा नाही. पायाचा रस्ता वेगळा, डोळ्याचा रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्याने पानं तोडायला खाली टाकायचा. पहिला प्रहर सांगतो, पहिल्या प्रहरामध्ये तो पानं वरून ती बेलाची पानं तोडायचा, खाली टाकायचा, पानं तोडायचा, खाली टाकायचा. कशासाठी? तर समोरचं सावध व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. अशी अनेक त्याने हजारो पानं खाली टाकली. आणि भगवान शंकर जवळ सांगतो, अद्याप बोलत नव्हता, पण प्रसन्न झाला होता की कोणीतरी भक्त कुठे आहे, मग बेलाच्या झाडावर आहे. आणि मला तो काय करतो, लाखोली वाहतो, म्हणजे अभिषेक करतो बिल्वदलाने. म्हणून भगवान शंकर जवळ प्रसन्न झाला होता. आणि एवढ्यात तिकडलं एक हरिण पाणी प्यायला आलं. आणि ते गरोदर होतं, गर्भिणी हरिणी होती. ती पाणी प्यायला आली. पण हरणाची एक जात असे महाराज, पाणी प्यायला आल्यानंतर डायरेक्ट पाणी पित नाही, त्याला हरिण म्हणतात. आणि तुम्ही कावळ्याला किती खायला टाका, कावळा त्याला म्हणतात, तो आधी कावकाव करतो, चारी बाजूला पाहतो, सगळ्या भाऊबंधांना बोलावतो. आणि मग पुन्हा सगळे विचार करतात, काही धोका नाही. हा विचार त्यांच्या ठिकाणी रुजला की मग ते स्पर्श करतात, अन्यथा नाही. हरिण त्याला म्हणतात महाराज. हरिण म्हणजे 10 मिनिटं विचार करते पाणी पिताना. ती इतकी सावध असते, नुसता पाला आला तरी उडी मारणार, पाणी पिणार नाही. कदाचित ती उडी तिची पाण्यात सुद्धा पडून जाईल, तो वाद नाही. आणि अशीच अवस्था झाली एकदा हरणाची. आणि मग राजा भरताची ती स्थिती झाली, आपलं तिथे जायचं नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की ते हरिण तिथे पाणी प्यायला आलं आणि चारी बाजूला नजर टाकीत होतं. एवढ्यात तिला हा धनुर्धारी व्याध दिसला. हा बाण मारणार, इतक्यात तिचं लक्ष गेलं आणि ते हरिण बोलायला लागलं. अरे म्हणे, का मारतो मला? माझा काही अपराध नाहीये. अपराध आहे तू मला का मारतो? मारू नको मला, मी गर्भिणी आहे, तू मला मारू नको. मला तू जीवदान दे, मी आता घरी जाईल. आणि मी काय होईल, आता बालक होईल, ते माझं बाळ मी तिथे घरी ठेवीन. आणि तुला मारायचं आहे तर मी परत येईल, मग तू मला बाण मार, पण माझं बाळ मला घरी नेऊन सुरक्षित ठेवू दे.
मग त्याने त्या ठिकाणी सांगितलं की म्हणजे नीती सांगितलं वेदाने की कोणत्याही पशुवर विश्वास करायचा नाही, विश्वास करायचा नाही. मग त्याचं काय शपथ घे, आण घे. मग ती इतके सुंदर आण आहेत महाराज. त्या हरणीने इतकं सुंदर सांगितलंय, जो कधी शिवरात्रीचा उपवास करत नाही, महाशिवरात्रीचा जो कधी उपवास करत नाही, त्याचं पातक मला लागो, त्याचं पातक मला लागो. जे खोटे बोलतात, जे व्यभिचारी आहेत, जे बलात्कारी आहेत, ज्यांनी दुसऱ्याची संसार नासवली, त्यांचं पातक मला लागो. मी आले नाही तर, परत आले नाही तर. त्या ठिकाणी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की एक रथभर जीव मारल्यानंतर, काय सांगितलं, एक रथभर जीव मारल्यानंतर एक भक्त म्हणजे बोकड, एक बोकड मारल्याचं पाप लागेल. असे 100 बोकड मारले की एक बैल मारल्याचं पाप लागेल. 100 बैल मारले की एक गाय मारल्याचं पाप लागेल. अशा 1000 गायी मारल्या की एक ब्राह्मण मारल्याचं पाप लागेल. अशा 1000 ब्राह्मण मारले की एक स्त्री मारल्याचं पाप लागेल. आणि अशा 1000 स्त्रिया मारल्या की एक गर्भिणी स्त्री मारल्याचं पाप आहे. म्हणून हे व्याधा तू मला मारू नको. ते एवढं ऐकलं त्याने महाराज. आणि आधीच काय झालं होतं की बिल्वदल म्हणजे पातकांचा नाश, त्याच्या पातकांचा नाशच होत चालला होता. म्हणजे थोडी कुकृती ती सुकृतीकडे पडली होती. हरिण घरी गेले, ती हरिणी घरी गेलेली आहे. एवढ्यात तिची त्या 3 जणी होत्या. तिची ती दुसरी सहचारिणी होती, ती त्या ठिकाणी आली. पण तिथेच तोच प्रकार आल्यानंतर तिकडे पाहिले, याने पहिले ती जाऊ दे गेली तर ही दुसरी आहे. बाण मारणार एवढ्यात ती बोलायला लागली, म्हणे मला मारू नको, मी कामातून आली आहे, मला म्हणजे माझं काम जागा झालेले, तुम्हाला मारायचं असेल तर मला मारा, पण मला एकदा घरी जाऊ दे. माझ्या पतीकडून माझे काम वाचना मला संपून घेऊ दे, माझे काम शांत होऊ दे, मी परत येईल, मग तुम्ही मला बांधा. हा पुन्हा विचार करतो, अरे पशु बोलायला लागला. म्हणजे याची बुद्धी आहे, जी कुबुद्धी आहे, ती सुबुद्धीकडे वळत चाललेले. आपल्याविषयी पातकांचा नाश, पुण्य वाढे फार, आणि शेवटी विश्वंभर कृपा करी. ती ही हरिणी गेली. ती गेल्यानंतर तिची दुसरी सहचारिणी आली. दुसरी सहचारिणी आली, त्याने तिलाही बाण मारण्याचा प्रयत्न केला, पण तीही बोलावली, म्हणे वेदा जरा थांब, विनाकारण मारतो तर मार, माझी 2 लेकरू घरी आहे, माझी 2 लेकरं घरी आहे, मला जाऊ दे, त्यांना स्तनपान करू दे, त्या दोन्ही लेकरांना मी स्तनपान करेन आणि मग मी येईन, मग तुम्हाला मार. मग तीही गेली, ह्या तिघी गेल्या. एवढ्यात तो त्याचा जो पती आहे हरण, तो नर त्या ठिकाणी आलेले आहे. आणि नराला जसं बाण मारण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा बोलायला लागला, म्हणे थांब म्हणे. असे तेवढ्या जी पहिली होती ती डिलिव्हरी झालेले, बालन झालेले, ती आपल्या पाठशाला घेऊन तिथे आलेले. दुसरी जी होती ती आधीच जाऊन त्या ठिकाणी म्हणजे आपल्या पतीबरोबर वासना पूर्ण करून तीही तिथे आलेले. आणि ही जी आहे तिने दोन्ही बालांना स्तनपान करून बालांसहित ती तिथे आलेले. तिथे आल्यानंतर त्या नराने सांगितलं, व्याधा कुशाल मला बाण मारा. मग जी पहिली होती पुरंगिणी, तिने सांगितलं की असा धर्म नाहीये की पत्नीच्या आधी पत्नीनं जावं, पत्नीच्या आधी पतीनं जावं, हा धर्म नाही, ही नीती नाहीये. तुमच्या आधी मला जाऊ द्या, तुमच्या आधी मला जाऊ द्या, पहिलीने सांगितलं. मग त्याच्या पुढे तिचं जे बाळ होतं ते बाळ बोलायला लागलं की मला आधी, आई मला आधी जाऊ द्या. तर नर म्हणतो मला जाऊ द्या, बालक म्हणतात मला जाऊ द्या, आई म्हणते मला आधी जाऊ द्या, पतीच्या आधी. तोपर्यंत याचं सगळं पाप संपलेलं होतं, व्याधाचं सगळं पाप संपलं होतं. लक्षात का, पातकांचा नाश, पुण्य वाढे फार, म्हणजे संपूर्ण पापाचा नाश होऊन आणि त्याला त्या ठिकाणी पुण्य वाढलं. शेवटी विश्वंभर कृपा करी. आणि ही सर्व मंडळी त्या ठिकाणी बोलत असताना कैलासावरून भगवान शंकराचं शिवदूत आले, पार्षद आले, ते विमान घेऊन आले. आणि त्या विमानामध्ये व्याधासहित या 3 हरिणी, त्यांचा पती आणि 3 बाळ सगळी कुठे गेली, शेती विश्वंभर कृपा करी. पण तेव्हा आम्ही जेव्हा काहीतरी करू,
काहीतरी केलं पाहिजे आपण. त्याने बिल्वदला त्या भगवान शंकराच्या पिंडीवर म्हणजे असे लाखोनी ती पानं वाहिली, बिल्वदल वाहिलं आणि म्हणून त्याचं पाप नाहीसं झालं, पुण्य संपादन झालं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि एकदा भगवान शंकर प्रसन्न झाले की तुम्ही मागाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नामदेवराया तिसऱ्या चरणात सांगतात, भोग जाय त्याचा करीती सन्मान, भोग जाय त्याचा करीती सन्मान, भोग जाय त्याचा करीती सन्मान, भोग जाय त्याचा करीती सन्मान. त्याच्याच विचार आपला जर करायचा असेल तर शबर नावाचा एक साधक म्हणजे भक्त होऊन गेला. त्याच्या पत्नीचं नाव शबरी. शबरी म्हणजे जी रामाची सेवा केली ती नाही, शबर आणि शबरी. तर या शबर नावाच्या भक्ताला एक लिंग सापडलं, शिवलिंग सापडलं. ते शिवलिंग त्याने घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर मग त्याने एका म्हणजे थोडक्यात की एखाद्या साधूला जाऊन भेटले किंवा मला लिंग सापडलेले शिवलिंग त्याची पूजा कशी करायची. कारण शिवरात्री पूजा आपलं शिवरात्री व्रत करी यथा विधी. नामदेव महाराज सांगतात शिवरात्री व्रत करी यथा विधी भावे पूजेआधी शिवलिंग, भावे पूजेआधी शिवलिंग. म्हणजे शिवरात्रीची पूजा करायची असेल, विधीने करायची असेल तर आधी काय करायचं आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची. म्हणजे महाशिवरात्री आपल्याला पावन होईल. आणि म्हणून या ठिकाणी ती लिंग आणल्यानंतर एका साधूचा विचार घेतला. साधूने सांगितलं की बाबा शिवलिंगाची पूजा करायची असेल तर अंगाला चिता भस्म लावून मग ती करायची असते. चिता भस्म लावला म्हणजे याचा अर्थ काय, स्मशान वैराग्य. म्हणजे भस्म लावलं की काय होईल, वैराग्य निर्माण होईल. आणि भगवान शंकरला काय आवडतंय, चिता भस्म. लक्षात का. आणि म्हणून त्याला सांगितलं की चिता भस्म. मग त्याची जी पत्नी होती ती आमच्या नाथ महाराजांच्या पत्नीसारखी होती. ती त्या आपल्या पतीला म्हणजे पूजेसाठी सगळे सोपास्कर करून ठेवायचे. मग चिता भस्म आणायचं काम तिच्याकडे होतं. चिता भस्म आणायचं काम तिच्याकडे होतं. पण एक दिवस असा आला की चिता भस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राखाडी, त्याला चिता भस्म म्हणतात. तर ते तिला कुठेच मिळालं नाही, कुठेच मिळालं नाही. अगदी शोधून आली
आणि मग ती दोन्ही माणसं विचारात पडली, आता काय करायचं. भगवान शंकराची शिवलिंगाची पूजा तर केली पाहिजे, पूजा झाली पाहिजे, पण पूजेसाठी चिताभस्म नाही करायचं काय. ते सांगतो तू थांब म्हणे, मी येतो फिरून. मग तो शबर नावाचा जो भक्त तो परत काही फिरला संपूर्ण जिकडे तिकडे, पण कुठे त्याला चिताभस्म मिळालं नाही. तोपर्यंत हिने विचार केला की आता काय होईल आपली, म्हणजे आयुष्यभर आपण जी लिंगाची पूजा केली तर आता काय होईल या ठिकाणी, म्हणजे ती पूजा आपल्या हातून होणार नाहीये आणि सत्व जाईल. म्हणून तिने स्वतःला जाळून घेतलं, स्वतःला तिने जाळून घेतलं. आणि जाळून घेतल्यानंतर सगळी राखाडी त्या ठिकाणी घरातच पडली. एवढ्यात हा फिरून आला आणि पाहतो तर अरे चिताभस्म तर घरातच आहे. लगेच ते चिताभस्म घेतलं, स्वतःच्या अंगाला लावलं, पुन्हा शिवलिंगाला वगैरे ते, आणि त्याची पूजा झाली. आणि तिथे नियम सांगितलेले महाराज, मी नेहमी सांगतो की दुसरी आरती होईपर्यंत नैवेद्य देवाचा आला पाहिजे. आम्ही 5 आरत्या झाल्या तरी नैवेद्याचा तपास नसतो. आरती घेण्यापूर्वी प्रथम तर चौकशी केली पाहिजे, आपला महाप्रसाद तयार आहे का, किंवा नैवेद्य जो असेल, गोड असेल दोड असेल जो असेल तो, पण नैवेद्य तयार असेल तर आरती घ्यायची, अन्यथा आरती घ्यायची नाहीये. याने ते चिताभस्म आणलं, स्वतःच्या अंगाला लावलं, देवाची देवपूजा लिंगाची पूजा केली आणि एक आरती झाली, दुसरी आरती झाली तरी पण नैवेद्य येत नाही, तर नैवेद्य आणणारा शिल्लक नव्हता. मला काय सांगायचंय, नैवेद्य आणणारा शिल्लक नव्हता. तरी सुद्धा त्या भावनेच्या भरात त्याने आपल्या पत्नीला हाक मारली. अगं म्हणे दुसरी आरती झाली, नैवेद्य कुठे. एवढ्यात ती नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीमागे उभी होती. भोग जाय त्याचा, मला काय सांगायचंय, भोग जाय त्याचा करीती सन्मान, काल करी चरण सेवा त्याची. वास्तू तिने जाळून घेतलं होतं, तिची राग झाली होती, पण याने भावनेने हाक मारली, अगं तू आहेस कुठे, दुसरी आरती झाली, नैवेद्य कुठे. एवढ्यात ते नैवेद्य घेऊन आले. काल करी चरण सेवा त्याची. आणि म्हणून भगवान शिव हा अतिशय भोळा आहे. आणि मग विमान आलं, दोघांनाही घेऊन गेलं. अजून एक श्रीमंतिनी नावाचं एक आख्यान आहे शिवलीलामृतामध्ये. ती अशी एक राणी होऊन गेली की ती जेव्हा जन्माला आली, एक राजकन्या होती ती, आणि जन्माला आल्यानंतर अनेकांनी तिचं भविष्य पाहिलं, तिचे ती रूपवान मुलगी जगात नव्हती. पण एकाने भविष्य सांगलं की हिचं लग्न झाल्यानंतर 14 वर्षात तिला मृत्यू आहे, 14 वर्षात मृत्यू आहे. इथं म्हणजे काही खरं नाहीये. मग राजा राणी नाराज झाली. आपल्या मुलीलाही सांगितलं, बाई तू आमच्यामध्ये फक्त किती वर्ष आहे, 14 वर्ष. मग काही उपाय होईल का. मग ती श्रीमंतिनी नावाची जी मुलगी होती ती याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी तिच्याकडे गेली. तिने त्या मैत्रेयी म्हणून जी ऋषी पत्नी होती तिला प्रश्न विचारला की माते काही उपाय आहे का ग, 14 वर्षात मी मरणार आहे, काही आपल्याला काही मृत्यूवर मात करता येईल का. तिने सांगितलं जरूर, का मात करता येणार नाहीये, जरूर मात करता येईल बरं का. आणि मग तिने उपाय सांगितला, सोमवार व्रत एकादशी सोमवाराचं व्रत कर आणि एकादशी कर, या 2 गोष्टी तुझ्या जीवनात कर. आणि हे करत असताना भगवान शिवाची पूजा कर. आणि हे करत असताना किती मोठं संकट आलं
तरी सुद्धा तुझ्या व्रतामध्ये भंग पडता कामा नाही. अगदी 1 मिनिटात सांगेन. काळांतराने तिचं लग्न झालं. चित्रांगद नावाचा तिला सुंदर राजपुत्र मिळाला. अगदी सुखानं सगळं चाललं होतं. पण 14 वर्ष तिला लागलं महाराज. आणि तिचा जो नवरा आहे तो यमुनेच्या डोहामध्ये होडीत बसून फिरत असताना ती होडीच बुडली. आणि होडी बुडल्यामुळं तो बुडाला. मला काय सांगायचंय, तिचा नवरा बुडला. आणि नवरा बुडल्यामुळं तिथे नागकन्या होत्या, त्या त्याला घेऊन पाताळात गेल्या. त्या पाताळात गेल्या. 3 वर्षापर्यंत तो आला नव्हता. पण याचं जे आयुष्य कसं वाढलं तर त्याचं कारण असं झालं की नवरा जरी गेला, ती विधवा जरी झाली, पण तिने व्रतभंग केला नाही. म्हणजे प्रत्येक सोमवारचं व्रत करत असताना ती 1100 ब्राह्मणांना जेवण घालत होती आणि 1100 ब्राह्मणांना दान करत होती. जे काही तिला द्यायचं ते दान करत होती. एकादशीला आणि सोमवारी अशा दोन्ही व्रतांमध्ये ती एवढं महान कार्य करत होती. आता 3 वर्ष ते कार्य चाललं. आणि मग हा जो चित्रांगद जो कुठे होता, नागकन्यांच्या ताब्यात होता, त्याला वर आणून सोडलेला आहे. 3 वर्षांत दोघांची पुन्हा भेटी झालेले. तिचं आयुष्यमान वाढलेलं आहे. कशामुळं? शिवपूजा केल्यामुळं. आध्यात्मिक कथा आहे. महानंदा नावाची वेश्या होती. महानंदा नावाची वेश्या होती. आमचे नाथ महाराज सांगतात की महानंदा करी नेम, महानंदा करी नेम, तिचे शिवावरी प्रेम. कोण होती ती? वेश्या होती. पण तिचं प्रेम कुणावर होतं? शिवावर होतं. आता त्याची कथा मी थोडक्यात सांगतो की सकाळी उठल्यानंतर ती आधी काय करायची? शिवलीलामृताचं पारायण करायची. शिवलीलामृताचं पारायण करायची आणि एका दिवसाला फक्त एकच पुरुष घ्यायची. वेश्या होती ती, तिचा धंदा होता तो. पण एकच पुरुष घ्यायची. दुसरा पुरुष आला तर ती नाकारायची. म्हणजे एका दिवसाला एकच पुरुष घ्यायची. तर सकाळी उठल्यानंतर शिवलीलामृताचं पारायण करायची, संध्याकाळी शिवलीलामृताचं पारायण करायची. तिच्याकडे कुक्कुट मरकट हे 2 प्राणी तिच्याकडे होते, म्हणजे माकड आणि कोंबडा. त्या कोंबड्याला ती जशी नाचायची, नाचणी होती ती जशी नाचायची तसं त्यानंही नाचायला शिकवलं होतं. पण ते जसे ते तिच्याबरोबर नाचायचे तसे सकाळी पण शिवलीलामृत ऐकायचे आणि संध्याकाळी पण शिवलीलामृताचं पारायण ती दोघं करायची. एवढं मी सांगतो. आणि काळांतराने ती जरी वेश्या होती तरी भगवान शंकर प्रसन्न झालं. पुढची फार मोठा कथाभाग आहे. ते तिचं घर जळलं वगैरे वगैरे, फार मोठा कथाभाग आहे. तरी ती घाबरली नाहीये. तिचा नेम तिने चालू ठेवला. भगवान शंकर आले आणि सांगितलं महानंदेला, देवाने हात जोडले, महानंदे प्रसन्न आहे मी माग. तिने सांगितलं माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन जाल, नवल नाहीये, माझी नगरीच घेऊन कैलासाला चला. ते वेश्या महानंदेची नगरी भगवान शंकरांनी कैलासाला नेलेली महाराज. म्हणजे एवढी ताकद कशामध्ये? शिवरात्री व्रत करी यथा विधी. शिवरात्री व्रत केला तर त्या व्रताचा महिमा इतका महान आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शिवरात्र, बरं का, शिवरात्र म्हणजे शिवाची जी रात्र आहे, ती जी रात्र आहे त्या रात्रीला कमीत कमी त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आता आपण आणखी थोडं पाठीमागे येऊन पाहिलं, राम जयंती, कृष्ण जयंती, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र या 5 पर्वण्या आहेत. आणि या 5 पर्वण्यांपैकी ही महत्वाची पर्वणी आहे महाशिवरात्र. म्हणून महाशिवरात्रीचा आपण उपवास केला पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. हे सगळं केलं की निश्चित आपल्याला सुद्धा कैलास प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा आपण देवाचं भजन करूया.
अक्षरे दोन्ही जपावी सज्जनी वारंवार. इथे काहीतरी वेगळं वर्णन नामदेव मला सांगून राहिलेलं. सज्जनी शब्द वापरलेला आहे. त्याअर्थी मला वाटतंय आता आपण जे पाहिलं ते शिव भोळा चक्रवर्ती किंवा भगवान शंकर कसं आहे त्रिभुवनी उदार, म्हणजे मला वाटतं तो उदारही नाही आणि भोळाही नाही. कारण खाली शेवटच्या चरणात नामदेव मला शेरा मांडतात जपावी सज्जनी वारंवार. जे सज्जन आहेत, जे शाकाहारी आहेत, जे सात्विक वृत्तीचे आहेत त्यांनीच भगवान शंकराचा जप करावा, अन्यथा चालणार नाही. कारण दोन मिनिटात सांगेन आणि आपलं कार्य 11:30 वाजलेले आहेत. म्हणजे शिबिराचा अंग कापी नेटे पाटे परी सत्वाशी पालट होऊन येते. शिबिराजा होऊन गेला शिबिराजा. तर त्याच्याकडे कपोत नावाचा छोटा पक्षी, आपल्या घोड्यासारखा पक्षी असतो कपोत. आणि शेण नावाचा एक पक्षी आहे. शेण म्हणजे त्याला आम्ही काय म्हणतो ससाणा. तो ससाणा म्हणजे घारीच्याच वंशातील आहे. त्याची घारीपेक्षा लहान आहे आणि तो सफेद असतो. आणि ससाणा त्याला म्हणतात की एका फटक्यात तो सशाला मारतो. ससा जर कुठे फिरत असला तर तो वरून टेहळणी करतो आणि एवढ्या वेगात खाली येतो, एका फटक्यात सशाला मारतो. म्हणून त्याला नाव आहे ससा. असे ससाणा, त्याला शेण पक्षी म्हणतात. तर तो शेण पक्षी त्या कपोताच्या पाठीमागे लागला. तो कपोत शिबिराजाकडे आला. शिबिराजा कसा होता? दानशूर राजा होता. मला फक्त एवढंच सांगायचं. आणि त्या राजाकडे आल्यानंतर तो राजाच्या मांडीवर बसला. एवढ्यात तो शेण पक्षी आला, समोर बसला. राजाला सांगितलं, राजा अरे मला भूक लागली, मी आता क्षणात मृत्युमुखी पडेन, ते माझं सावज आहे, ते मला दे. राजाने सांगितलं, तू म्हणतो ते बरोबर आहे, पण आता ते मला शरण आलेले आहे आणि शरण आणि येणाऱ्याला मरण द्यायचं नाही, म्हणून ते सावज जरी तुझं असेल तरी मला देता येणार नाहीये. मग त्याचं दोघांचं ठरलं, मग असं करूया म्हणे, म्हणजे हाही वाचला पाहिजे आणि तूही वाचला पाहिजे. तर शिबिराजा कसा होता? दानशूर होता, दाता होता. मग ते सांगितलं की मग तुझ्या म्हणजे हा जो कपोत आहे त्या कपोताच्या वजना इतकं मी तुला माझं मांस काढून देतो, म्हणजे तूही मरणार नाहीस आणि कपोतही वाचेल, नाही का. आणि म्हणून तराजू आणला. एका तराजूमध्ये तो कपोत नावाचा पक्षी ठेवला आणि राजाने तलवारी खाली आपलं मांस काढायला सुरुवात केली.
संपूर्ण शरीराचं मांस काढलं, पण ते 50 ग्रॅम वजनाचा जो कपक पक्षी होता त्याचं वजन सगळं मांस काढलं तरी झालं नाहीये. राजाच्या अंगाला कुठेच मांस राहिलं नाहीये. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराने आपलं रूप प्रगट केलेलं आहे. मला हे सांगायचंय. म्हणून नामदेव महाराज सांगतात, जपावी सज्जनी वारंवार. हे सज्जनाचं काम आहे, येड्या गबेलाचं काम नाहीये बरं का. येड्या गबेलाचं आळसी मंदमती केली तर आळसी माणसाचं मंदमती माणसाचं काम नाहीये. आध्यात्मिक उदाहरण सांगतो. ताम्रध्वज राजा घातीला कर्वती घातीला बरं का. ताम्रध्वज राजा कर्वती घातीला, पण नाही पालटला मनोधर्म. त्याच्या जो मनाचा धर्म होता तो काय सांगतो, भगवान शंकरने अशी प्रक्रिया तिथे केली. एकच मुलगा होता, मुलाला बोलवलं, त्याच्या पत्नीला बोलवलं, राजाला बसवलं आणि पुढे पत्नी आणि पाठीमागे मुलगा. करवत माहिती ना, लाकूड कापाची करवत, ती बरोबर मध्यभागी ठेवली आणि करवतीने राजाला कापायला घेतलं. कोणी? पत्नी आणि मुलगा. आणि हे कुणाचं आहे? भगवान शंकर सांगतात तुम्हीच कापा, या राजाला तुम्हीच कापा. दुसरं कोणी कुणाचे नाहीत का. आता आम्ही पाहतो हत्या होतात, चाकू मारतात, खून करतात, पण स्वतःचा कधी कोणी खून केलाय का? नाही. इथे पत्नी आणि बाळ आपल्या म्हणजे पतीचा आणि बाळ आपल्या बापाचा दोघे जण करवत घेऊन आणि छातीपर्यंत कापला राजाला. ताम्रध्वज राजाला छातीपर्यंत कापला. छातीपर्यंत कापल्यानंतर डाव्या डोळ्यातून पाणी आलं. कारण शिवाला अंग कोणतं पाहिजे होतं? उजवं अंग पाहिजे होतं. तर उजवं अंग तुम्ही दोघा मिळून कापा आणि उजवं अंग मला द्या. त्या शंकरने सांगितलं की चाललो मी म्हणे. का? तर तुझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे दुःख झालं, म्हणजे मला इथे थांबायचं नाही. मग ताम्रध्वज राजा सांगतो, अरे म्हणे देवा असं नाहीये, म्हणजे माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी का आला की डावा डोळा म्हणतो किंवा डावं अंग म्हणतंय की मी कसं आहे, मी पापी आहे, मी अभागी आहे, की उजवं अंग कामाला आलं आणि डावं अंग जर कामाला आलं नाहीये तर या अंगाचा काही उपयोग नाहीये. म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. थोडक्यात भगवान शंकराने रूप प्रगट केलं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामामध्ये शिव अक्षरे ही दोन्ही जपावी सज्जनी वारंवार. जे सज्जन आहे तिथे आळशी माणसाचं काम नाही, अडाणी माणसाचं काम आहे, येड्या गबल्याचं काम नाहीये इथं, आणि शहाण्याचंही काम नाही का. तुका म्हणे शहाणे या आणि बोबड्याला असा हाका मारे. तर तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कलिकाला. बरे तर भोळ्याचं पण काम नाही. तो भोळा कोणता? हा भोळा वेगळा आणि तो भोळा वेगळा. लक्ष जाऊ द्या. आपला विषय 11:30 वाजलेले आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी आपले राजूशेठ गुणगुणे यांच्या आग्रहाला मान देऊन, त्याचप्रमाणे आपले श्यामबाबा यांच्या प्रेमाखातर आपण सर्व मंडळी या ठिकाणी येऊन आज शिवजागर आपण केलेला आहे. आणि त्या जागराचं फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होईल आणि त्याहीपेक्षा आमच्या राजूशेठला जास्त प्राप्त होईल. कारण कंसाकडं कुब्जा नावाची दासी होती. कंसाकडं ती पगारी होती, पण तिला सुद्धा भगवंताने दर्शन दिलं. पण दर्शन का दिलं ते सांगतो. कारण तिथे जे मंदिर होतं महाराज ते होतं भगवान श्रीकृष्णाचं. कंस राजा भगवान श्रीकृष्णाचं मंदिर होतं आणि भगवान कृष्णाची पूजा कंस करत होता. पण त्याने हिला सांगितलं होतं की कुठेच वाच्यता करायची नाही, की दररोज त्या पूजेसाठी फुलं आणायची, सगळे उपचार ती आणायची, तिथे आणून ठेवायची. कंस राजा भगवान कृष्णाची पूजा करायचा, पण हे कुठेच कधी वाच्यता केली नाही. म्हणून देवाने विचार केला की ही कधीच कुठे फुटली नाही, इतकी गुप्त तिने पूजा केली. एक दिवशी जात असताना तिकडनं देव आले आणि देवाने सांगितलं, उपजय बघ म्हणे. तिने सांगितलं मी 8 ठिकाणी वागले, मी अद्याप आकाश निलवर नाही ते पाहिलंच नाही. म्हणे पहा म्हणे जरा वर पहा. तुझं थोडीशी मान वर केली आणि ती कशी झाली, तिच्या 8 ठिकाणचं कुबड निघून गेलं. त्याच्यामुळं तर तिने गुप्तता राखली बरं का. उघड्या बाजारी कथा कदा नावडे पंढरी नाथा. परमार्थ करायचा असेल, भक्ती देवाची करायची असेल तर ती उघड्या बाजारात करता येणार नाही. आणि उघड्या बाजारातील भक्ती देवाला आवडत नाही. आणि म्हणून आपल्याला नामामध्ये शिव अक्षरे दोन्ही आणि
जपावे सज्जनी वारंवार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा महाराज ज्ञानेश्वर माऊली